आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 8.2 सोडवणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आहे, लांबी AB बरोबर 6 सेमी आणि लांबी BC बरोबर 4.5 सेमी असा आयत ABCD काढा। आता मागच्या सराव संचामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे जर एखाद्या चौकोनाची रचना करायची असेल तर आपल्याला 5 मापांची गरज असते। इथे आपल्याला उदाहरणात AB लांबी BC लांबी अशी 2च मापे दिलेली आहेत। आपल्याला 5 मापांची गरज आहे। म्हणजे मग आपल्याला माहिती आहे की आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो, म्हणजे आपल्याला आयताच्या कोणांची मापे मिळाली। नंतर आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या लांबीच्या असतात, म्हणजेच एकरूप असतात। म्हणजे आपल्याला या 2 बाजू दिलेल्या आहेत तर दुसऱ्या 2 बाजूंची लांबी सुद्धा माहिती झाली। अशा प्रकारे आपण आता आयताची रचना करू शकतो। आपण आधी कच्ची आकृती काढूया आणि नंतर त्या आधारे पक्की आकृती काढूया। अशा प्रकारे आपण A B C D हा आयत काढला। यापैकी आपल्याला माहित असलेली मापे आपण यात लिहूया। AB बरोबर 6 सेमी, AB ही 6 सेमी आहे। BC ही 4.5 सेमी आहे। आणि आयताचा हा प्रत्येक कोन असतो काटकोन। त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी सारखी असते, म्हणजे या बाजू एकरूप असतात। म्हणजे ही बाजू AB 6 सेमी आहे, त्याच्या समोरील बाजू DC सुद्धा 6 सेमी आहे। आणि CB बाजू 4.5 सेमी तर DA बाजू सुद्धा 4.5 सेमी आहे। अशा प्रकारे आपल्याला आणखी आयताची मापे मिळाली, त्या आधारे आपण आयताची रचना करूया। प्रथम आपण AB हा पाया 6 सेंटीमीटर पट्टीच्या साहाय्याने काढूया। बरोबर 6 सेमी माप घेऊन आपण 6 सेमी पाया काढला आहे। AB हा आहे 6 सेंटीमीटर। आता इथे B कोण आहे 90 अंशाचा काटकोन। आपण B जवळ 90 अंशाचा कोन करून घेऊया। कोनमापक घेतला, आपण कोनमापकाचा मध्यबिंदू B वर ठेवला, इकडची रेषा सरळ या रेषेवर ठेवली। आता आपल्याला इकडून कोन करायचा आहे, म्हणून आपण 10 20 30 40 50 60 70 80 90 अंशावर एक पॉइंट करून घेतला। 90 अंशावर मिळालेला बिंदू आणि B बिंदू आपण जोडणारा एक किरण काढूया। A बिंदू जवळ सुद्धा 90 अंशाचा कोन आहे, आपण A बिंदू जवळ 90 अंशाचा कोन काढूया। A बिंदू जवळ कोनमापक ठेवून इकडून आता मोजणार आपण 10 20 30 40 50 60 70 80 90 90 अंशावर बिंदू मिळवला। मिळवलेला बिंदू आणि A बिंदू जोडणारा एक किरण काढून घेतला। हे आपण 2 काढले काटकोन। आता आपली बाजू BC आहे 4.5 सेंटीमीटर, म्हणून आपण कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर अंतर घेऊया। कंपासमध्ये आपण 4.5 सेंटीमीटर अंतर घेतलं। कंपासचं टोक B बिंदूवर ठेवून या किरणावर एक कंस काढून घेतला। आता आपलं DA हे अंतर सुद्धा आहे 4.5 सेंटीमीटर, म्हणून त्याच अंतराने आपल्या कंपासमधल्या
कंपासचा टोक ए बिंदूवर ठेवून या किरणावर सुद्धा एक कंस काढून घेतला. आता या कंसाचे आणि किरणांचे जे छेदनबिंदू आपल्याला मिळाले ते आहेत आपले, हा आहे डी बिंदू, हा आहे सी बिंदू, आणि ही डी सी आपण जोडूया. डी बिंदू आणि सी बिंदू आपण जोडूया, म्हणजे आपल्याला बाजू मिळाली डी सी. ही आपली बाजू होती 4.5 सेमी. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की एडी बाजू सुद्धा असेल आपली 4.5 सेमी. एडी बाजू आहे 4.5 सेमी. ही आहे आपली कच्ची आकृती. त्या आधारे आपण काढली ही पक्की आकृती. अशा प्रकारे आपण आयत ए बी सी डी काढला. दुसरा प्रश्न, बाजू 5.2 सेमी असलेला चौरस WXYZ काढा. आता इथे आपल्याला चौरसाची एकच बाजू दिलेली आहे. आपल्याला चौरस काढण्यासाठी 5 मापांची गरज असते. त्यासाठी आता आपल्याला माहिती आहे की चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो आणि चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते, म्हणजेच चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात. अशा प्रकारे आपण बाकीची मापे मिळवून ही आकृती काढू शकतो. आता आपण प्रथम कच्ची आकृती काढूया. चौरस काढूया आपण. चौरस WXYZ. त्यापैकी आपल्याला एक बाजू दिली आहे WX 5.2 सेमी. ही बाजू 5.2 सेमी आहे, म्हणजे ही बाजू सुद्धा 5.2 सेमी, ही सुद्धा 5.2 आणि ही सुद्धा 5.2. आणि हे सर्व कोन जे आहेत ते असतात काटकोन. ही बाजू आहे 5.2 सेमी, ही पण आहे 5. ZW बाजू सुद्धा 5.2 सेमी. आता मागच्या उदाहरणात आपण जशी आयताची रचना केली तशीच आपण या चौकोनाची रचना करूया. प्रथम पाया WX काढून घेऊया. पट्टीने आपण बरोबर 5.2 सेंटीमीटर अंतर मोजून घेऊन पाया 5.2 सेंटीमीटर काढणार आहोत. WX चे माप आहे 5.2 सेमी. आता इथे W जवळ 90 अंशाचा कोन आहे, काटकोन आहे, तो आपण W जवळ काटकोन करून घेऊया. कोनमापक W बिंदूवर ठेवून इकडून आपण कोन मोजूया. इथे आहेत 90 अंश. इथे आपण एक बिंदू मिळवूया. पट्टीने W बिंदू आणि मिळालेल्या बिंदूतून जाणारा किरण काढूया. नंतर X बिंदू जवळ सुद्धा 90 अंशाचा कोन आहे, आपण 90 अंशाचा कोन करून घेऊया. X बिंदूवर कोनमापक ठेवून 90 अंशावर एक बिंदू मिळवला. बिंदू आणि मिळालेल्या बिंदूतून जाणारा एक किरण काढला. हे आपण कोन केले 90 अंशांचे काटकोन. आता आपली XY ही बाजू आहे 5.2 सेंटीमीटर आणि WZ ही सुद्धा 5.2 सेंटीमीटर आहे. मग आपण कंपासमध्ये 5.2 सेंटीमीटर अंतर घेऊया.
कंपासमध्ये आपण 5.2 सेंटीमीटर अंतर घेतला. आता आपण W बिंदूवर कंपासचं टोक ठेवून या किरणावर एक कंस काढणार. नंतर त्याच अंतराने X बिंदूवर कंपासचं टोक ठेवून या किरणावर एक कंस काढणार. आता या कंसांचे आणि किरणांचे जे छेदनबिंदू आपल्याला मिळाले ते आहेत आपले, हा आहे Z बिंदू, हा आहे Y बिंदू. आता हे Z आणि Y बिंदू आपण जोडूया. ही तयार झाली आपली पक्की आकृती. ही बाजू आहे आपली 5.2 सेंटीमीटर. WZ बाजू सुद्धा 5.2 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण चौरस WXYZ काढला. आता तिसरा प्रश्न, बाजू 4 सेमी आणि मापकोन K बरोबर 75 अंश असा समभुज चौकोन KLMN काढा. आता आपल्याला इथे एक बाजू आणि एक कोन अशी दोनच मापे दिली आहेत. आपल्याला 5 मापांची गरज आहे. आता समभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी सारखी असते, म्हणजे आपल्याला सर्व बाजूंची लांबी, 4 बाजूची लांबी आणि एक कोन माहिती आहे, म्हणजे आपल्याला 5 मापे माहिती आहेत. त्यावरून आपण समभुज चौकोन काढूया. त्याआधी आपण ही मापे या चौकोनामध्ये लिहून घेऊया. कच्ची आकृती आपण काढली, फक्त एक चौकोन काढलाय आणि आपण आता त्याची मापे लिहिणार आहोत. आपण हा चौकोन काढलाय KLMN. Kचं माप आपल्याला दिलं आहे इथे 75 अंश आणि एका बाजूची लांबी आपल्याला दिली आहे 4 सेमी. या बाजूची लांबी 4 सेमी आहे म्हटल्यावर सर्व बाजूंची लांबी असणार आहे 4 सेमी. आपण लिहून घेऊया. LM बरोबर 4 सेमी, NM बरोबर पण 4 सेमी, NK बरोबर पण 4 सेमी. आता या कच्च्या आकृतीवरून आपण पक्की आकृती काढूया. प्रथम आपण पाया KL 4 सेंटीमीटरचा काढून घेऊया पट्टीने. पट्टीने मोजून बरोबर 4 सेंटीमीटर अंतर घेऊन आपण पाया KL काढला. KL 4 सेमी. आता इथे K जवळ पहा 75 अंशाचा कोन आपल्याला दिलाय. आपण K बिंदू जवळ 75 अंशाचा कोन मापकाने काढूया. कोन मापक घेतलं, मध्यबिंदू K जवळ ठेवला, मध्यबिंदू K बिंदूवर ठेवला. इकडून आपण मोजूया 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 5, 75. मधली मोठी रेषा 75. 75 अंशावर एक बिंदू आपण मिळवला. मिळालेला बिंदू आणि K बिंदूतून जाणारा एक किरण आपण काढूया. आता आपल्याला KN ही लांबी माहिती आहे 4. आता कंपासमध्ये आपण 4 सेंटीमीटर अंतर घेणार. कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर आपण घेतलं. कंपासचं टोक K बिंदूवर ठेवून या कंसावर, या किरणावर एक कंस काढून घेऊया. या कंसाचा आणि किरणाचा जो छेदनबिंदू आहे तो आहे आपला N बिंदू. LM हे अंतर सुद्धा आहे 4 सेंटीमीटर आणि NM हे अंतर सुद्धा आहे 4 सेंटीमीटर. म्हणजे आपण L वर कंपासचं टोक ठेवून एक कंस काढूया. म्हणजे आपल्याला L वर कंपासचं टोक ठेवून एक कंस काढूया आणि N वर कंपासचं टोक ठेवून त्याला छेदणारा दुसरा कंस काढूया. म्हणजे आपल्याला M बिंदू मिळेल. आपण आता L वर कंपासचं टोक ठेवलं आणि 4 सेमी अंतराने इथे एक कंस काढून घेतला. आता तेच अंतर कायम ठेवून आपण N वर कंपासचं टोक ठेवलं आणि या पहिल्या कंसाला छेदणारा एक दुसरा कंस काढून घेतला.
आता हा कंसांचा जो छेदनबिंदू आहे तो आहे आपला एम बिंदू. आता आपण पट्टीने एल एम जोडूया. नंतर आपण एम एन जोडूया. ही आहे आपली पक्की आकृती. आता आपण मापे लिहून घेऊया. इथे आपण 75 अंशाचा कोन केला होता. ही आपण बाजू 4 सेमी घेतली. ही पण बाजू 4 सेमी घेतली आणि ही बाजू सुद्धा आपली आहे 4 सेमी. अशा प्रकारे आपण समभुज चौकोन KLMN काढला. आता आपला चौथा प्रश्न आहे. एका आयताचा कर्ण 26 सेमी असून त्याची एक बाजू 24 सेमी आहे, तर त्याची दुसरी बाजू काढा. इथे आपल्याला एक आयताचा कर्ण आणि एक बाजू दिली आहे आणि दुसरी बाजू विचारली आहे. आपण प्रथम एक कच्चा आयत काढून घेतला. त्याला आपण नाव दिलंय ABCD. ABCD हा आपला आयत आहे. तर पहा, BC ही लांबी आपल्याला दिली आहे 24 सेंटीमीटर म्हणजे एका बाजूची लांबी, आणि कर्ण दिला आहे AC हा 26 सेंटीमीटर. लांबी आपल्याला काढायला सांगितली आहे. आता आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो, याप्रमाणे B हा आहे इथे काटकोन. आता आपल्याला ABC हा काटकोन त्रिकोण मिळाला आहे. आता या काटकोन त्रिकोणात पहा, BC हा पाया दिला आहे 24 सेंटीमीटर. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला पायथागोरसचं प्रमेय आहे कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग, म्हणजेच BC बाजूचा वर्ग अधिक AB बाजूचा वर्ग बरोबर AC बाजूचा वर्ग. मग आपण पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे AB या बाजूची लांबी काढू शकतो. म्हणून आपण आधी लिहून घेतलं, चौकोन ABCD हा आयत आहे आणि या आयतामध्ये प्रत्येक कोन काटकोन असतो, म्हणून ABCD मध्ये माप कोन B बरोबर 90 अंश, कारण तो आयताचा कोन आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण लिहून घेतलं, AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. आता AB चा वर्ग आपल्याला काढायचा आहे म्हणून तसंच लिहून घेतला. अधिक BC बाजूची लांबी दिली आहे 24 सेंटीमीटर, तिचा आपण वर्ग केला बरोबर AC ची लांबी दिली आहे आपल्याला 26 सेंटीमीटर, म्हणून आपण तिचा वर्ग केला. AB बाजू आहे तशी लिहून घेतली. 24चा वर्ग केला आपण, 24चा वर्ग आला 576 बरोबर 26चा वर्ग केला, 26 गुणिले 26 आलाय 676. AB चा वर्ग बरोबर हे 576 इकडे अधिक आहेत, ते इकडे आल्यावर वजा होतील, म्हणून 676 मधून 576 आपण वजा केले. AB बाजूचा वर्ग बरोबर आलाय, ही वजाबाकी आली आपली 100, आणि 100चं वर्गमूळ घेतलं तर येतं 10, आणि AB बाजूचा वर्ग त्याचं वर्गमूळ घेतलं तर येतं AB, म्हणजेच आपली AB बाजू मिळाली आपल्याला 10 सेंटीमीटर. आपण हे घेतलंय दोन्हीकडचं वर्गमूळ, म्हणून इथं आपण लिहिलंय वर्गमूळ घेऊन, म्हणून आयताची दुसरी बाजू मिळाली आपल्याला 10 सेंटीमीटर. पाचवा प्रश्न. समभुज चौकोन ABCDच्या कर्णांची लांबी 16 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या समभुज चौकोनाची बाजू व परिमिती काढा. आता एक आपल्याला समभुज चौकोन दिला आहे, चौकोन ABCD, आणि त्यात दोन कर्ण AC आणि DC यांची लांबी दिली आहे. DC ची लांबी दिली आहे आपल्याला, हा मोठा कर्ण आहे म्हणजे याची 16 सेमी, आणि AC ची लांबी दिली आहे आपल्याला 12 सेमी. हा कर्णांचा छेदनबिंदूला आपण E नाव देऊया. आणि आपल्याला या समभुज चौकोनाची बाजू काढायला सांगितली आहे आणि बाजू काढून त्याची परिमिती काढायला सांगितली आहे. परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबींची बेरीज. आता आपल्याला बाजू जर काढता आली तर आपल्याला परिमिती सुद्धा काढता येईल. मग आपल्याला बाजू कशा प्रकारे काढता येईल या समभुज चौकोनाची पहा. तर समभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते एकमेकांना काटकोनात दुभागतात, म्हणजेच इथे जो कोन तयार होतो तो असतो 90 अंशाचा काटकोन. या गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला या बाजूची लांबी काढता येईल. पहा,
आता AC हा कर्ण पूर्ण 12 आहे, म्हणजे हा कर्ण याला दुभागतो, म्हणजे हा कर्ण इथपर्यंत निम्मा आहे. AE ही बाजू 6 सेंटीमीटर आहे, 6 सेमी, कारण AC ही पूर्ण 12 आहे आणि त्याच्या निम्मी AE ही 6 सेमी येईल. आणि नंतर हा जो पूर्ण कर्ण आहे तो 16 सेंटीमीटरचा आहे. BD या कर्णाला AC हा कर्ण जिथे दुभागतो तिथे दुभागतो, म्हणजे दोन बाजू दुभागतो, म्हणजे सारखे त्याचे दोन भाग करतो. म्हणजेच ही पूर्ण बाजू जर 16 सेंटीमीटर असेल तर B पासून E पर्यंतची जी बाजू आहे ती असेल 8 सेमी. आता पहा AEB हा त्रिकोण पाहता आपल्याला हा काटकोन त्रिकोण मिळाला आहे आणि त्यातील दोन बाजूंची लांबी सुद्धा आपल्याला मिळाली आहे. आणि त्यावरून आपण या कर्णाची म्हणजेच या चौकोनाच्या बाजूची लांबी काढू शकतो. AB या बाजूची लांबी आपण काढू शकतो. म्हणून आपण इथे लिहूया, चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. चौकोन ABCD हा समभुज चौकोन असून बाजू BD बरोबर 16 सेमी व AC बरोबर 12 सेमी हे आपल्याला उदाहरणातच सांगितलेलं आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. आता ह्या गुणधर्माचा आपल्याला उपयोग करायचा आहे, म्हणून आपण हा गुणधर्म इथे लिहून घेतला. हे जे कर्ण आहेत ते एकमेकांना काटकोनात दुभागतात, म्हणजे इथे 90 अंशाचा कोन तयार होतो आहे. म्हणून त्रिकोण AEB मध्ये आता हा AEB हा त्रिकोण आपण पाहिला, त्यामध्ये हा E जो कोण आहे तो आहे 90 अंशाचा, तेच आपण लिहिलंय माप कोन AEB बरोबर 90 अंश. आणि AE बरोबर 1/2 AC. AE या बाजूची लांबी AC या बाजूच्या अर्धी आहे. AE ही 1/2 AC आहे, म्हणून आपण इथे लिहिलंय 1/2 गुणिले AC ची लांबी आणि बे 6 12 म्हणजेच बरोबर 6 सेंटीमीटर आपली आली आहे. तसेच BE बरोबर 1/2 BD, म्हणजेच BE ही लांबी BD बाजूच्या निम्मी आहे, म्हणजेच 1/2 गुणिले 16 ही आपण BD ची लांबी इथे 16 लिहिली आहे आणि बे 8 16 म्हणून ही आली आहे 8 सेंटीमीटर. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग बरोबर AE वर्ग अधिक BE वर्ग. AB चा वर्ग म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर AB वर्ग बरोबर, म्हणजेच हा आहे कर्णाचा वर्ग बरोबर BE वर्ग म्हणजेच पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजेच AE चा वर्ग. हे आपण इथे लिहून घेतलंय. AB वर्ग बरोबर AE वर्ग अधिक BE वर्ग बरोबर. आपण इथे याच्यात किमती टाकल्या आहेत. AE ची लांबी आपल्याला मिळाली 6 सेंटीमीटर, ती आपण आत्ताच काढली. नंतर BE ची लांबी आपण काढली 8 सेंटीमीटर, ती आपण येथे टाकून घेतली. 6 चा वर्ग केला 6 6 36, 8 चा वर्ग केला 8 8 64 आणि AB चा वर्ग मिळाला आपल्याला 64 अधिक 36 अधिक 64 बरोबर 100. आता AB बाजूचा वर्गमूळ घेतलं, AB बाजूच्या वर्गाचं वर्गमूळ म्हणजे AB बाजू आणि 100चं वर्गमूळ घेतलं ते आलं 10, म्हणजे ह्या दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन AB आपल्याला मिळाली 10 सेंटीमीटर. आता समभुज चौकोनाची आपल्याला परिमिती काढायला सांगितली आहे, म्हणून समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू आपल्याला मिळाली आहे आता 10 सेंटीमीटर, म्हणून 10 सेंटीमीटर इथे घेतलं. 4 10 40 सेंटीमीटर, म्हणजेच आपली समभुज चौकोनाची परिमिती आली 40 सेंटीमीटर. आपल्याला पहिला प्रश्न विचारला होता समभुज चौकोनाची बाजू, म्हणून आपण लिहिलं समभुज चौकोनाची बाजू बरोबर 10 सेंटीमीटर. आणि दुसरा प्रश्न विचारला होता समभुज चौकोनाची परिमिती, म्हणून समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 40 सेंटीमीटर. 6वा प्रश्न, बाजू 8 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा. आता चौरसाची बाजू आपल्याला 8 सेंटीमीटर दिली आहे, कर्णाची लांबी काढायला सांगितलेली आहे. आता चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात, म्हणजे सर्व बाजूंची लांबी समान असते. आपण एक चौरस काढून घेतला इथे ABCD आणि इथे आपल्याला बाजूची लांबी दिली आहे 8 सेंटीमीटर, म्हणजेच या आणि या बाजूची लांबी आहे 8 सेंटीमीटर, म्हणजेच या सर्व बाजूंची लांबी आहे 8 सेंटीमीटर आणि या कर्णाची लांबी आपल्याला काढायला सांगितली आहे. आता इथे AB ची लांबी 8 सेंटीमीटर, म्हणजेच BC ची लांबी सुद्धा आहे 8 सेमी.
कारण हा आहे चौरस आणि चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी असते समान आणि चौरसाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो, म्हणजेच हा बी कोन आहे काटकोन. आता पहा ABC हा त्रिकोण जर आपण पाहिला तर इथे आहे काटकोन म्हणजे AC आहे या त्रिकोणाचा कर्ण आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. म्हणून आपल्याला या दोन्ही बाजूंचा वर्ग केला तर या कर्णाचा वर्ग भेटेल म्हणजे AC ची लांबी काढता येईल. म्हणून आपण लिहून घेतलं चौकोन ABCD हा चौरस असून बाजू AB बरोबर BC बरोबर 8 सेंटीमीटर. AB आणि BC या दोन्ही 8 सेंटीमीटर आहेत कारण त्या चौरसाच्या बाजू आहेत. नंतर त्रिकोण ABC मध्ये, आता हा त्रिकोण ABC पहा, त्यामध्ये मापकोन B बरोबर 90 अंश कारण तो चौरसाचा कोन आहे आणि चौरसाचे कोन काटकोन असतात. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे आपण लिहिलं आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार लिहिले आपण कर्णाचा वर्ग म्हणजे AC चा वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजेच AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AB आपल्याला दिली आहे 8 सेंटीमीटर अधिक BC आपण काढली 8 सेंटीमीटर, म्हणून दोन्ही बाजूचा आपण वर्ग केला 8चा वर्ग 8चा वर्ग. 8चा वर्ग आला 64, 8चा वर्ग आला 64 आणि 64 आणि 64ची बेरीज केली ती आली 128. AC चा वर्ग बरोबर 128 आले आपलं. आणि आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर म्हणजे हा वर्ग निघेल, इथे राहील फक्त बाजू AC. AC बरोबर वर्गमुळात 128 कारण 128 कशाचाच वर्ग नाही म्हणून याचं वर्गमूळ आपण घेऊ शकत नाही आणि हे मिळवले आपण वर्गमूळ घेऊन म्हणून इथं आपण लिहिलं वर्गमूळ घेऊन. आता पहा AC बरोबर आता या 128चा वर्गमूळ निघाले पण 128ची आपण फोड करू शकतो. एखाद्या संख्येचा वर्ग आणि त्याला गुणिले संख्या म्हणजेच 8चा वर्ग आपण घेतला 64 आणि गुणिले 2 केलं तर 128 येतात, म्हणून आपण केलं 64 गुणिले 2. म्हणून AC बरोबर आता हे 64चं आपण वर्गमूळ घेऊ शकतो. 64चं वर्गमूळ घेतलं तर ते वर्गमुळाच्या बाहेर निघेल. 64चं वर्गमूळ आपण 8 घेतलं म्हणून ते निघालं वर्गमुळाच्या बाहेर आणि वर्गमुळात राहतील फक्त 2, म्हणून AC बरोबर 8 वर्गमुळात 2. म्हणजेच आपल्या AC ची लांबी म्हणजेच आपला आहे कर्ण. म्हणजे आपल्याला कर्णाची लांबी विचारली होती म्हणून चौरसाच्या कर्णाची लांबी बरोबर 8 वर्गमुळात 2 सेमी. सेंटीमीटर. 7वा प्रश्न, एका समभुज चौकोनाच्या एका कोणाचे माप 50 अंश आहे तर त्याच्या इतर कोणांची मापे काढा. पहा ABCD या समभुज चौकोनामध्ये एका कोणाचं माप आपल्याला दिलं आहे 50 अंश आणि या बाकीच्या कोणांची मापे आपल्याला काढायची सांगितली आहेत. आता आपण याआधी शिकल्याप्रमाणे समांतर रेषा आणि छेदिकेच्या गुणधर्माप्रमाणे आपण या कोणांची मापे काढूया. पहा समभुज चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू या एकमेकांना समांतर असतात. म्हणजेच आता आपण ही BC बाजू जर या इकडे वाढवली आणि AC बाजू सुद्धा इकडे वाढवली आणि AB बाजू जर या इकडे वाढवली अशी आणि इकडे सुद्धा वाढवली तर पहा ह्या समांतर रेषा आणि ही AB आहे त्यांची छेदिका आणि त्यामुळे हा B आणि हा A कोण हे एकमेकांचे आंतरकोन आहेत आणि आंतरकोन एकमेकांचे पूरक कोण असतात. म्हणजे या आंतरकोनांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. आता मग या 180 मधून हा 50 वजा केला तर या कोणाचं माप आपल्याला मिळेल आणि या कोणाचं माप काढलं तर आपल्याला या दोन्ही कोणांचे माप मिळतील कारण समभुज चौकोनामध्ये समोरासमोरील कोण एकरूप असतात. म्हणजे या B कोणाचे माप आणि D कोणाचे माप सारखे असते आणि A कोणाचे माप आणि C कोणाचे माप सारखे असते. चला तर मग आपण काढूया या कोणाची मापे. आपण लिहून घेतलंय चौकोन ABCD हा समभुज चौकोन असून हा समभुज चौकोन आहे आणि माप कोण B बरोबर 50 अंश ही माहिती आपल्याला उदाहरणात दिली आहे. B कोणाचं माप 50 अंश आहे. आता रेख AD समांतर रेख BC कारण या सम्मुख बाजू आहेत या कोणाच्या AD समांतर BC आणि आपण त्या जर वाढवल्या तर AB ही त्यांची छेदिका होते म्हणून आपण लिहून घेतले AB ही त्यांची छेदिका आहे. म्हणून त्यावरून आपल्याला काय समजतंय की माप कोण A अधिक माप कोण B बरोबर 180 अंश कारण ते आहेत आंतरकोन. नंतर माप कोण A आपल्याला
दिलेलं नाही म्हणून आपण लिहून घेतलं माप कोण ए अधिक माप कोण बी दिला आहे आपल्याला 50 अंश बरोबर 180 अंश. आता माप कोण ए बरोबर हे 50 इकडे आल्यावर होतील वजा 180 मधून 50 गेले खाली राहिले 130 म्हणजेच माप कोण ए आला आपला 130 अंश. एका कोणाचं माप आपल्याला मिळालं 130 अंश. आता पहा आता समभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. म्हणजे बी कोणाचं माप तेच डी कोणाचं माप आणि ए कोणाचं माप तेच सी कोणाचं माप. म्हणून आपण लिहिलंय ए कोण ए बरोबर कोण सी बरोबर 130 अंश. कारण ए कोणाचं माप 130 अंश आहे म्हणजे सी कोणाचं माप सुद्धा 130 अंश आहे. आणि कोण बी बरोबर कोण सी बरोबर 50 अंश. कारण बी कोणाचं माप 50 अंश आहे दिलेलं म्हणून डी कोणाचं माप सुद्धा येईल 50 अंश. आणि म्हणून समभुज कोणांच्या इतर कोणांची मापे आपल्याला विचारलेली आहेत. म्हणून समभुज कोणांच्या इतर कोणांची मापे बरोबर 130 अंश 50 अंश आणि 130 अंश आहेत असं आपण लिहून घेतलं.